आता आपण चेहरा तर शिकलो. थोडेसे गमतीचा भाग की हे मगाशी तुम्हाला सांगितलं ए ओ यू अल्फाबेट्स मीच तुम्हाला सांगितली. ती आणखी गमतीचा अल्फाबेट्सचा काय उपयोग करतील तो बघा. आता आयुष्यभर तुम्ही मुलांनो किंवा सगळ्यांनीच बी हे अक्षर शिकलेलं आहे. हे बी एक अक्षर जे आहे तसं पाहिलं तर तुम्ही आयुष्यभरात खूप वेळ वापरलेलं आहे. पण याच्यातून एखादं सुंदर चित्र तयार होतं हे तुम्हाला कल्पनाच नाहीये. उदाहरणार्थ बघा मी बीला थोडासा मोठं करतो. केली मोठी बघा ही बी. माझ्या पद्धतीने तिला मोठी केली. आता ही बी केल्यानंतर याच्यामध्ये एक आकार लपलेला आहेच. तो कोणता आकार आहे बघा. आता मी त्याला थोडंसं मोल्ड देतो. छानपैकी त्याला आकार देतो. याच्या आधी तुम्हाला सांगितलं असतं की कोणाला एखादी चांगली छानशी जाडसर बाई काढा तर तुम्हाला काढता आली नसते. आता इथून ही रेष सरळ घ्या. इथे टाका. इथून हा पदर असा घ्या. इथे 2-3 फुलं माळा. जर तुम्हाला सांगितलं तर सरांनी की बाबा एखादी जाडी बाई काढून दाखवा किंवा हे करताना तर तिला छानपैकी काढताना एवढं सोप्या पद्धतीने काढा. हा हात तिचा, हा हात आणि हा हात सारखाच पाहिजे जाडीला. नाही तर हा बारीक काढ. काही मुलं काय करतात, हा बारीक काढता हा जाड काढता. असं व्हायला नको. तर शक्यतो वाटलं तुम्हाला त्या काकूंना स्लीवलेस ब्लाऊजवाल्या काकू काढा. तुमचे घरचे जर रागवायला लागले तर सरळ तिला ब्लाऊज घाला. म्हणजे फक्त एक रेग मारा झालं. यांचा हा ब्लाऊज झाला. मग आता डोळे मग तुम्हाला शिकवलेलंच आहे. फिगरला चेहऱ्याला आपण कसं काय वापरतो, तो चेहरा कसा काय इथे वापरता येईल तो बघा. तर मी तुम्हाला मग शिकवलं तर भुवया शिकवल्या. असे 2 गोल शिकवले ओ. ह्या ओचा उपयोग आपण इथे डोळ्यांसाठी केला बघा. बोबळांसाठी लगेच उपयोग. तसंच एक नाक घेतलं ओचंच. आता या काकू हसतायत. छानपैकी त्या हसताना दाखवायच्या. लक्षात आलं असेल की ही अल्फाबेट किती उपयोगाची आहे. ह्या अल्फाबेट्सवरून कोणी कारकून होतो. 26च मूळ अक्षर आहे. कोणी कारकून होतो, कोणी शेक्सपियर होतो, कोणी तुमच्यासारखा चित्रकार पण होऊ शकतो. हे तुम्हाला सहजपणे सोप्या पद्धतीने मी सांगू शकतो. असे तुम्ही आता काय करायचं की याच्यामधला महत्वाचा भाग आहे की ही जी अक्षरं असतात अशा आकाशात ढगांचे आकार असतात किंवा घराला क्रॅक गेलेलं असतं भिंतीला ते पाहायचे. त्याच्यामध्ये अनेक आकार लपलेले ते आकार आपल्याला शिकले पाहिजे. आता ही बी आपण समजा इथे अशा पद्धतीने केली. आता ह्या बीला आपण आडवं करूया मुलांना बघा. बीला झोपून देऊ आपण इथे. ह्या ज्या काकू आहेत यांचं बी जर असं केला काही वेळेला प्राणी काढता येत नाही. मग याचा आपल्याला ह्या ज्या 3 बी आहे यांचा उपयोग करूया आपण बघा. हे बी काढलं. इथे एक बी काढला लागला तर फक्त ही बी अशा पद्धतीने काढल्यावर याची स्त्री झाली. ह्या बीला मी झोपवलं. ह्या अँगलला झोपवलं तर तुम्हाला इथे एक झोपलेला माणूस पण काढता येईल बघा. आपले आजोबा आहे ना झोपलेले असं काहीतरी नाक वर बघा. हे धोतर, हा शर्ट, झोपले मस्तपैकी. इथे पलंग टाकून द्या. एक फक्त असं रेक्टँग्युलर काढायचं की झाला झोपलेले आजोबा. आता डोळा मी उघडा दाखवला. तुम्हाला असं वाटलं यांचे डोळे मिटायचं तर मिटलेले डोळे दाखवायचा. आणि आजोबा नुसतं झोपत नाहीत ते घोरतात सुद्धा. मग घोरणं आता ह्याच्यात घोरणं दाखवणं किती सोपं आहे बघा. फक्त झेड काढायला शिका. पहिला मोठा झेड, दुसरा छोटा झेड, तिसरा छोटा झेड. ह्या अशा ज्यावेळेस सायन्स येतात त्यावेळेला ह्या सायन्स आल्यानंतर त्या चित्राचा अर्थ बदलत जातो. आता इथे ह्या झेड काढल्यामुळे गंमतच झाली की हे घोरताना वाटतायत. मग आता इथे मी एक आकार काढलेला आहे हा बीचा झोपलेला. मग पुन्हा इथे काकू पण झोपता येतील नाही काढायच्या. तुम्हाला इथे याला फक्त डोळा काढा. इथं तोंड काढा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 बघा. तुम्हाला जर कोणी सांगितलं कासव काढायला सांगितलं असतं तुम्हाला आलं नसतं. ह्या बीचा उपयोग कासवासाठी पण झाला. मग आता तुम्ही म्हणा याचं काय करता येईल बुवा. याचं सुद्धा तुम्हाला वाटलं तर याची कान लांब करा. केले लांब कान. याला डोळा काढा.
पाय काढा आणि हा ससा भाऊ आराम करताना तुम्हाला दिसेल. म्हणजे एक लक्षात येईल की साधं बी पासून तुम्ही सुद्धा मनात आणलं, तुम्हाला अनेक लक्षात असतील की त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येणं शक्य आहे. आता ह्या बीचा आपण उपयोग पाहिला, तसे अनेक अक्षर आता तुम्ही घरच्या घरी ABCD पासून अनेक गोष्टींचा उपयोग तुम्ही पाहून घेऊ शकता. उद्या आता सार्वजनिक तुम्हाला असं वाटलं हा ए अक्षर आहे, बघा हा ए, आयुष्यभर तुम्ही ए काढता, पण ह्या ए पासून एखादा नेता होऊ शकतो. बघा त्या एला तुम्ही नेता करू शकता. बघा हा नेता. आता पद्धती त्याच्या हास्या चेहऱ्या करता सर्कल, डोळे तेच. एकदा कान नाक डोळे यायला लागले की तुम्ही जगातले कुठलेही चित्र काढू शकता, काहीच तुम्हाला आवश्यक वाटणार नाही. सगळ्यात तुम्ही चांगलं व्यंगचित्रकार एक उत्तम पद्धतीने होऊ शकता. हा एचा उपयोग झाला, हा बीचा उपयोग झाला, असं सीचा आहे, डीचा आहे, हा तुम्ही प्रयत्न करा. एक आपण आर घ्या किंवा याला के म्हणू आपण, के किंवा आर दोन्हीचा उपयोग मी एकसारखाच करू शकतो. आता हे जर आर घेतला आपण तर ह्या आर वरून खूप छानपैकी फिगर करता येते. जी जी माध्यमं तुम्हाला उपलब्ध होतील, जिथे जिथे तुम्हाला आकार सापडतील तर ते आकार शोधत राहायचे, ही याच्यातली खरंच घ्या. आता मग तुम्हाला मी चेहरा शिकवला होता, हा आपला ओ, आपला चेहऱ्याचा आकार, ही झाली स्त्री, ही तिची मान, हिचे केस. शांतपणे व्यवस्थित मन लावून काढायचं. चित्र करताना घाई करायची नाही आणि घाईन काढलेलं चित्र कोणाला दाखवायचं नाही, कारण तुम्ही सांगितलं की मी 2 मिनिटात काढलं तर त्याचं काही कौतुक नाही. चित्र 2 मिनिटात काढलं, 2 तासात काढलं, यापेक्षा ते किती सुंदर काढलं याला जास्त किंमत असते. आता हा आकार लगेच आर मध्ये बघा, आर जागच्या जागीच राहिला. इथे मी याला आकार दिला. आता इथे हात केले, जे आपण आता पुढे शिकणार आहोत. हात, हे किती सोपं आहे हे दाखवण्याकरता एकच फक्त ही फिगर घेतलेली आहे. याचा अर्थ एवढाच की हे हात वगैरे तुम्ही मला सर आम्हाला जमणार नाही, ते सगळे मी तुम्हाला शिकवणार आहे. बघा एखादी नर्तकी तिची गाण्याची हे करते, मग त्याच्यानंतर एकदा तुमचा आकार तुमचा नक्की झाला की मग थोडीशी तुम्हाला वाटलं ते वाढवता येतं. चित्रामध्ये रेषेमध्ये फोर्स असावा, रेषा कधीही तुटक नसाव्या. ज्या तुम्ही रेषा माराल त्या फोर्सफुलीच आल्या पाहिजे. याच्याकरता पेन्सिल आउटलाईन करताना पहिल्यांदा शांतपणाने काढून घ्यायची, रफ अगदी अतिशय नाजूक हाताने लाईट काढायची आणि मग जेव्हा आपलं चित्र पूर्ण होईल त्यावेळी ते भरत जायचं, म्हणजे मग त्या पहिल्या रेषा आडव्या येत नाही याच्यात. आता हा जो भाग झाला, आता याच्यामध्ये डान्सिंग आहे, याला थोडेसे दागिने पण आहे. डान्समध्ये हावभावांना खूप किंमत असते. आता हिचे भाव बघा, ही तिकडे पाहून हे करते. अशी ही नर्तकी काढताना तुम्हाला जसं सांगितलं असतं नर्तकी काढा, तुम्हाला कदाचित आलं नसतं. पण आता ज्यावेळी तुम्हाला मी हा आर शब्द दिला, ह्या आरमुळे तुम्हाला बाकीच्या गोष्टी करणं अतिशय सोपाने सुटसुटीत झालं. अशा पद्धतीने आर असेल, एक्स असेल, ओ असेल, हे प्रत्येक अक्षर तुम्हाला वापरता येणं शक्य आहे. आता समजा हा वाय घेतला, हा वायला फक्त खाली जर तुम्ही नुसतं छोटंसं हे काढला तर हा ग्लास झाला. तुम्हाला असं वाटलं की कुठलेही अक्षर घ्या, अगदी तुम्ही म्हटले ओ आहे, अगदी के झाला, एम झाला. आता हा वाटला आपल्याला एम आहे, तर एखादा राजा तुम्हाला काढायचा असेल तर त्याचा क्राऊन काढता येतो. हा एम काढताना बघा, इंग्लंडची राणी किंवा राजा असेल तर त्याची हे असे क्राऊन असतो. याच्याकरता निरीक्षण आणि विचार, तुमची कल्पनाशक्ती किती दौडते याच्यावर सगळ्या गोष्टी तुमच्या अवलंबून असतात. आता हा एखादा इंग्लिश राजा बघा, कोणी सांगितलं आपल्याला कोणी की हा एम अक्षरून केलं ते कळणार सुद्धा नाही. हा आपला एमचा उपयोग झाला. असं तुम्ही म्हणत आता आता हा एक्स असेल, हे एक्स वरून काय करता येईल बुवा, ते हे एक्स वरून सुद्धा इथे एखादा नाचणारा मुलगा
काढता येईल. बघा याला विचार करायचा आपण. हात वर करताना ज्यावेळेला क्रिकेटवाले क्रिकेट खेळताना कोणी सिक्स मारली की तेव्हा आनंदाने एखादा आ करतो, नाचतो. हा असा एखादा नाचणारा मुलगा काढता येईल. वाटलं तर तुम्हाला जादूगार करता येईल. वाटलं तर हे एक्सचा उपयोग तुम्हाला भीती घालवण्यासाठी डेंजरसाठी पण करता येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाने ठरवून तुम्हाला हे करायचं की आपल्याला आता याच्यातून काय करायचं. म्हणून कार्टूनमध्ये पहिल्यांदा इमॅजिनेशन आणि ऑब्झर्वेशन, निरीक्षण शक्ती आणि कल्पना शक्ती याची खूप गरज आहे. एकदा चित्र यायला लागले की ते सुद्धा येणं खूप आवश्यक असतं. कारण चित्र खूप सुंदर पुतळा असेल तर तो बोलत नसेल तर तो पुतळा हा कधीच कोणाला जिवंत वाटत नाही. तर तुमचे चित्र जेव्हा बोलायला लागेल, जेव्हा तुम्ही हसवायला लागेल तर ते खूप आवश्यक असतं. आपण समोरचे चेहरे काढले. आता आपण वळूया साईडचे चेहरे. पण त्या समोरच्या चेहरे आहेत की साईडचे चेहरे एकदम सोपे आहे. तुम्हाला समोरचा आला ना, साईडचा आला म्हणून समजा. बघा किती सोपं आहे ते. आता आपले मगाचे ते सर्कल्स आपण घेऊया. ओव्हल, मी इथं थोडीशी जागा ठेवतो. हा आपला ओव्हल झाला. मगाशी तुम्हाला शिकवलेले जे ओव्हल होते ते असे, पण एक ओव्हल काढताना मी थोडीशी इथेच माझ्यासाठी जागा ठेवतो. आता बघा मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की आता आपल्याला ह्या बाजूला पाहणार माणूस काढायचा जर असेल तर आता काय करायचं की आता मी हा मनुष्यच एक बाजूने, म्हणजे ज्यावेळी तुम्ही अॅनिमेशन शिकता त्या अॅनिमेशन म्हणून समोरून साईडने वरून खालून चेहरे लागतात. तर आता आम्ही हा माणूस घेतला समजा. आता याला मी एक आता तुमच्या ह्याच्याकरता 2 डोळे काढले मगाशी काढल्याप्रमाणे. हा चष्म्यावाला काढला मुद्दाम. याच्या भुवया साध्या पद्धतीने काढल्या. याचं टक्कल काढलं. एक वयस्कर हा माणूस मी काढलेला आहे. आणि हा समजा इकडे पाहतोय, हा पाहतोय इकडे. याचं नाक काढलं आणि याचा हसरा चेहरा केला. हे तर तुम्हाला येतच आहे, हे तुम्हाला तुम्ही शिकवलेलंच आहे. ह्या पद्धतीने तुम्ही ज्या वेळेला जाल त्यावेळेला तुम्हाला हे सगळं येणारच आहे. बघा एखादा स्मार्ट माणूस ऑफिसर वगैरे म्हटला तर तो तुम्हाला कसा दिसेल, तो असा दिसेल. आता हा जर स्मार्ट माणूस आपल्याला साईडने काढायचा असला तर त्याला काय करायचं आपण, तर बघा याची इथे केस काढायची. आता इथं 2 डोळे दिसतात, पण ज्यावेळी तुम्ही साईडने पाहता तुमचा एकच डोळा दिसेल. मग आता हे जे कपाळ आहे जे समोरून आपल्याला दिसत नाही पण साईडच्या बाजूने ते कपाळ दिसतं, म्हणजे ह्या माणसाचं इथे कपाळ आलं. ह्या कपाळ आल्यानंतर याचं नाक आलं. आपण असे काढलेलं नाक. 2 डोळ्याच्या ऐवजी एकच डोळा दिसेल. तो इकडे पाहतोय. 2 कानाच्या ऐवजी एकच कान दिसेल. हा कान इथे आला. एक लक्षात ठेवायचं आहे की डोळ्याच्याच रेषेमध्ये कान हा असतो, हा जास्त लांब नसतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. हा हसतोय पूर्ण हाफ सर्कल असताना याला कमी हसवायचं, म्हणजे निम्म सर्कल घेतलं. बघा याचे की डोक्यावर केस आहेत. आता एक लक्षात ठेवायचं की समोरच्या बाजूने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्या कानाचे जे कट आहेत हे दिसत नाही, पण ज्यावेळेस साईडने आपण पाहतो आपल्या कानाचा कट दिसायला लागतो. तर हे जे केस इथून सुरू होतात वरून ते इथे ह्या कानाजवळ इथे येऊन थांबतात. केस आपल्या कानाजवळ थांबले पाहिजे. याची भोवई आपण घेतली, एकच भोवई, एकच डोळा, एकच तोंडाचा अर्धाच भाग. हा चष्मा. हा किती सोपा आहे. याच्यातला फक्त निम्म आपण वस्तू वापरल्या इथे आणि तो हा साईडने पाहणारा माणूस तयार झाला. मग अशाच पद्धतीने समजा एखादा आणखी दुसरं कोणी हे असेल. आता याचं तुम्ही म्हणाल तर एखादी लेडीज करून दाखवतो. बघा हे 2 कान, कानातली ही रिंग्स, केस. आता ह्या ज्या बाई आहेत ह्या खूप घाबरलेल्या आहेत. बाप रे. बघा तुम्हाला वाटलं डोळे तिकडे करा, कुठे करा, कारण आता ते शिकवलेलं आहे तिथे पुन्हा मी वळत नाहीये. एखाद्या माणसाला सांगितलं की वाघाला की जसे बायका जास्त लवकर घाबरतात, वाघापेक्षा उंदराला ते जास्त घाबरतात. तर हा जो घाबरण्याचा प्रकार असतो हा. आता यांचं नाक जे आहे तुम्हाला असं वाटलं नाक फक्त आपलं यूचं करा. आता ह्या घाबरलेल्या आहे, ओ करा,
एक ओळीत वापरा. आता ह्या ज्या बाई आहेत त्या ह्या बाजूला पाहत आहेत किंवा त्या बाजूला पाहत आहेत, आपण पुढच्या वेळेला त्या बाजूला पाहतो, ह्या बाजूला पाहत जर असतील तर ह्या वेळेला त्यांचे केस इथं हा कान आला, पहिल्यांदा इथे डोळा करून घेऊया घाबरलेला. तर घाबरला म्हणजे इकडे पाहत आहेत. नाक त्यांचं असं आलं बटाट्यासारखं, घाबरलेले आहेत. हा घाबरल्याचा भाग आला. आता यांच्या बरोबर नाकाच्या समोर आणि डोळ्याच्या समोर इथं कान आला आणि या साईडच्या चेहऱ्यामध्ये त्यांच्यातला फक्त नाकाचा भाग किंवा कानाचा एकच कान घेतलेला आहे. आता यांचा आंबाडा इथे दिसत नाहीये, पण तो आता इथे ह्याच्यामध्ये दिसतोय. म्हणजे साईडच्या चेहऱ्यामध्ये अनेक गोष्टी ह्या दिसत असतात. आता यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते इकडे आपण घेतले. घाबरला चेहरा, कोणी पण सांगेल की ही स्त्री आहे. त्याच्याकरता काय आयडेंटिटी गोष्ट म्हणजे नाक तोंड वगैरे सोपे काढायचे असतात. ज्यावेळेला आपल्याला या अशा पद्धतीने चेहरे घ्यायचे असतात तर त्यावेळेला आपण हे असं याचा उपयोग करूया. आता पुढच्या याच्यामध्ये आपण अनेक साईडचे चेहरे या बाजूचे त्या बाजूचे काढू, कारण हे फक्त लेफ्टचे झाले किंवा राईटचे झाले, तुम्ही म्हणा लेफ्टचे पण काढा. तर पुढच्या याच्यामध्ये आपण एक काही तुम्हाला मी सरळ सरळ काही गमतीचे चेहरे दाखवतो. आपण आता फक्त मोजके दोनच चेहरे साईडचे काढले, त्याच्याने तुमची गरज भागणार नाहीये. कारण तुम्ही म्हणा की सर तुम्ही दोनच, म्हणजे आयुष्यभर काही एखादा चित्रकार झाला त्याच्या दोनच चेहरे दिसतील. का रे बा तुझ्याच्या दोनच चेहरे का दिसतात? सोनार सरांनी तेवढंच शिकवलं, तसं नको वाटायला, तुम्हाला सगळ्यात खूप जायचंय. तर आता आपण मगाशी ठरलं की आता हा एक समजा सेंटरला चेहरा घेतला, बघा हा एक चेहरा घेतला समोरचा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलं त्या पद्धतीने. बघा हा त्याचे डोळे. आता वेळा मी डोळ्याची पद्धत बदलली, गोल केला नाही, असा केला. याला नाक युचं दिलं आणि याला नाराज केला, याला नाराज केला, याला थोडीशी मिशी दिली. बघा बदलतायत कसे भाव. मग अशी लहान पोरगं वाटत होता, हा माणूस दिसायला लागला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या आपल्या गोष्टी आपण करायच्या. आता हे पांढरे केस झाले असं वाटलं, त्याला काळे केले का हा माणूस तरुण होईल. आता याला जेव्हा साईडने काढायचा तुम्ही ह्या बाजूला चेहरा काढतो. बघा याचा चेहरा काढताना याचे थोडेसे 2-4 केस, हे याचं डोकं, हे आता कान. कान पकडायला विसरायचं नाही बरं का मंडळी, कान हा धरायचा, त्याशिवाय काही खरं नाही. आता याचे डोळे, हे याचं नाक. आता हे नाक यूच आहे. इथे घेताना कपाळाच्या बरोबर, कपाळाची जी खाच असते, कपाळ आणि नाकाच्या मध्ये जी खाच असते याच्या बरोबर डोळा समोर असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. इथे याचं नाक झालंय असं, ही याची मिशी झाली आणि आता याचा चेहरा झाला. बघा सगळ्या गोष्टी अशा गमतीच्या जमून येतात. हाच माणूस आहे, कोणी पण सांगा की हा तोच माणूस आहे. तर हे तुम्हाला सातत्य फारसं म्हणजे अॅनिमेशन फिल्म करताना किंवा कार्टून स्ट्रीप जेव्हा दैनिकासाठी देतात, जसं की तो हेनरी असतो, हॅगर द हॉरिबल असतं, अशा ज्या काही कार्टून असतात की तुमच्या इतर दैनिकामधला तो छोटं असेल, चिंटू असेल, तर याच्यासाठी ह्या चेहरे फार उपयोग पडतो. बाबाचा, आईचा, काकाचा, मामाचा काढताना आता याचा मी ह्या बाजूचा काढला, आता ह्याच बाजूचा काढून दाखवतो तुम्हाला. बघा हाच माणूस आहे, हेच केस, हे याचं कपाळ, हे याचं ओचं नाक यूचं, हे याचे डोळे, हे याची बारीकशी मिशी, हा चेहरा, हा नुवटी, हा असं केला, याचा कान. लक्षात येईल का हाच तो माणूस. याचं मी काय केलं की टिपिकल काही गोष्टी घ्यायच्या. मिशीची ठेवण टिपिकल ठेवलेली आहे, नाकाची ठेवण टिपिकल ठेवलेली आहे. खूप अवघड चेहरा असेल तर ते त्या साईड बीडने काढताना अवघड पडतं. हे केलं म्हणून काही टिपिकल गोष्टी असतात की तुम्ही जर कार्टून फिल्म जर बघितली किंवा कार्टून स्ट्रीप जर बघितली तर काही चेहरे सारख्या अगदी सोप्या पद्धतीने काढले असतात की त्या सोप्या पद्धतीमुळे फायदा असा होतो की ते कोणत्याही अँगलला फिरवताना एकदम सोपं होतं. आता हा जो माणूस आहे, हा माणूस आपण ज्यावेळेला काढतो त्याच वेळेला अनेक साईडचे चेहरे. आता मी तुम्हाला गमतीचे, आता मोकळा हात केला, आता आपण पहिल्यांदा शिकलो. आता मोकळ्या हाताने काय काय करता येणार बघा बरं. हे बघा याचं नाक मी लांब केलं, हा बघा लांब नाक्या, संतापलेला डोळा, बघा डोळा बदलला मी, चिडका चेहरा झाला, संतापलेला माणूस झाला. तुम्हाला वाटलं आता ह्या बाजूचा चेहरा पाहिजे, दुसरं कोणाचा, एखादी सुंदर बाईचा काढायचा आहे, बघा तिचे छानपैकी केस काढा,
असं थोडं आपरं नाक काढा. आपरं नाक असलं मजा येते जरा. तरुणबाई असेल तर आपरं नाक काढावं. ही पाहते, तुमच्याकडे पाहते बघा, कशी छान पाहते. या किती छान दिसता तुम्ही, असं हसते ती हसलीच पाहिजे ना. तुमचं चित्र जर रडकं असेल तर कोण हसणार आहे ना. व्यंगचित्र ही हसण्यासाठी असतात. बघा किती गोड छान असते तुमच्याशी. ते अशी तुम्हाला यायला लागले की तुम्ही इतके खुश होऊन जाय की तुमची मैत्रीण सुद्धा म्हणे की क्या मस्त काढ निकालता ये. त्या मैत्रिणीला सुद्धा हेवा वाटलं पाहिजे तुमचं हे सगळं पाहताना. आता हा समोरून चेहरा, आता एखाद्या पोरगा असेल त्याचं नाक नसतं जरा, हे पोरं काय अवलादी पोरं असतात बघा, एकदम बंडल पोरं असतात ती, आणि थोडेसे 1-2 दात असते त्यांचे. अशा दाताची पण पोरं असतात. हे मोठे वात्रड असतात ती. म्हणजे याच्या डोक्यात काहीतरी उद्योग चालले, कुस्ती कोणाला दगड तरी मारून मी हे तरी करू, कोणाला चिमटा तरी काढू. हे असे जे हावभाव आहे हे याच्याने तुमचं चित्र हे जास्त बोलकं होतं. बघा याला बाकीचे काही केलं नाही. केस काढताना अशा पद्धतीचे याचे केस केले, संपला विषय. मग इकडच्या बाजूला समजा एखादी आणखी तुम्हाला असं वाटलं बा आता आपली आई काढायची आहे. बऱ्याच वेळा आई काढलेली, कारण आई कोणी पण कानामागे आवाज काढला की आपण आईच म्हणतो ना, त्याच्यामुळे तुम्हाला आई मी जास्त वेळा शिकवलेली. आता हे आई आहे, आईच्या चेहऱ्यावर तेच भाव आहे. उंदीर दिसल्यावर काय घाबरल्यासारखं होतं बघा, हे बघा मग अशा अलग थोडेसे मागच्या बाजूला दात काढायचे, दाताळ काढायचं नाही. हे केलं, याची जेव्हा तुम्ही रिपीटेडली प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमचे सगळे चेहरे असे गोड वाटायला लागते. आता इतकी सुंदर जर आई असली तर शिवाजी महाराजांना का असं वाटणार नाही की अशीच आई आमची सुंदर असते. तर सुंदर चित्र काढणं ही त्याच्यातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे. काम सगळेच करतात, अभ्यास सगळेच करतात, पण अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवायचं की तो अभ्यास मला मार्क देणारा असावा, यश देणारा असावा, चित्र काढताना चित्र हसवणारं असावं, अशी आपली एक सातत्याने भूमिका असायला पाहिजे. हे बघा एवढ्या सगळ्या चेहऱ्यातून तुमच्या लक्षात येईल. मग तिचा एखादा मित्र काढायचा तुम्हाला तर मित्र काढा ह्या बाजूने पाहणारा. बघा त्याचं नाक मुद्दाम बाजूला घेतो. तुम्ही पुन्हा म्हणा की आता नाक कसं काय जवळ आलं. हा दोस्त म्हणजे ही मुलगी दुसरी कोणाकडे पाहून हसते म्हणून याला राग आलाय, असं पण आपण अर्थ काढू शकतो. अनेक पोरांना कशाचं रागील हल्ले नेम नाही. तरुण पिढी म्हणजे कसे की डेंजरस मंडळी आहेत. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळे जे चेहरे आहेत हे असे वेगवेगळे भाव देतात. याच्याकरता थोडासा अभ्यास करायचा, पाहायचं समोरचे माणूस काय करतोय, बोलतो काय, हसतो काय, रडतो कसा. तर त्याचे मी तुम्हाला बेसिक शिकवलं. वरची खालचं हाफ सर्कल हसरं, वरचं हाफ सर्कल रडकं. हे कायम लक्षात ठेवा. रागीटपणा घ्या सगळं. आता हा तुमचा टिक मार्क आहे, मी हा मुद्दाम इथे घेतला, याच्याने वाटलं. आता तुम्हाला वाटलं याला मिशी काढा, वाटलं तुम्हाला छोटीशी बच्चनसारखी दाढी काढायची, दाढी काढा. काही पण करता येणं शक्य तुम्हाला. तुम्हाला वाटलं याला आता सचिनच्या मॅच पाहायला आलाय, कॅप काढा, कॅप काढा. थोड्या गोष्टी केल्या की हा मनुष्य एकदम बदलून गेला. बघा बच्चनची पांढरी दाढी आहे, याची थोडी मी काळी गेलेली आहे. याच्यातला कुठलाही चेहरा हवा तसं तुम्हाला बदलता येईल. याला वाटलं तुम्हाला तर याला दाढी मारा. याला तुम्हाला दाढी नसेल काढायची, याला फक्त असंच ठेवायचं असाल, याला जर तुम्हाला शेतकरी करायचं शेतकरी करा. बघा किती सोपं झालं. आपलं डोकं चाललं पाहिजे. आपण जे काही शिकतो ते मन लावून शिकलं पाहिजे. याच्याकरता आपलं निरीक्षण जर चांगलं असेल तर आता हा शेतकरी झाला. बऱ्याच वेळेला बाजार भाव मिळत नाही कांद्याला, ऊसाला, म्हणून अशी बिचारी चिंता सुरू झालेली असते शेतकरी. मग ह्या शेतकऱ्याचे भाव दाखवताना त्याला चांगला भाव मिळाला नाही का तो रडका झालाय. मग त्याच्यामध्ये साधं फक्त एक 2 अश्रू टाकून द्या. कांद्याला भाव नाही मिळाल्यामुळे शेतकरी रडकुंडी झालेला आहे हे याच्यातून दिसतं. आता हा जो मनुष्य आहे हा समजा सिगरेट पितोय, तुम्ही पिऊ नका, याला पिऊ द्या लागला तर तुम्हाला काय अडचण आला पाहिजे की नाही. हा पाईप पितोय, मग ह्या पाईपमधून जो धूर निघतो याच्यामध्ये सुद्धा खूप गमती करता येतात. तर ते गमती आपण नंतर नाही बघू. पण हा फक्त हे 2 गोल काढल्यावर हा धूर झाला, हा रडका झाला. आता हा जो मनुष्य आहे हा आता जर समजा असा डोळे मिटले याचे, बघा मी मिटून टाकलं डोळ्याचा, आणि याला फक्त झेड केले की हा झोपलेला झाला, हा चिडका झालेलाच आहे.
हे अतिशय आनंदाने हे करते. आता हिच्या मनात काय चाललेलं आहे हे बघ. त्या दोन गोष्टी काढल्या तुमच्या लक्षात येईल की हिच्या मनामध्ये आणखी काहीतरी वेगळे गडबड आहे. दिल धक्क धक्क करणे लागणं म्हणजे अशा काही गमती असेल. हे आता संताप झालेलं आहे बघा. किंवा हे पोरग आहे तर आता याच्या पोराच्या डोक्यामध्ये काय आहे तर गलोर घ्यावी. बघा मी सोप्या पद्धतीने सांगतो. गलोर घ्यावी. बघा किती सोपं आहे गलोर काढणं. यात एक दगड ठेवावा आणि समोरच्या काकूंची काच फोडावी. नुसतं एवढ्याच्या याच्यातला विचार जरी दाखवल्याच्या डोक्यातला तरी लक्षात येईल तुमच्या की या पोराच्या डोक्यात काहीतरी अशी खळबळ चाललेली आहे. अनेक अशा गोष्टी आहे. आता ह्या काकूंना मग तुम्हाला मी बी दाखवला होता. ह्या बी जो आहे ह्या काकूंना फक्त याचीच भीती वाटते. हा मी बी इथं घेतला बघा. हा इथं झोपवून टाकला बी. याला मी काळं केलं. मागचाच बी आहे त्याचा आपण कासव केलं होतं ससा केला होता. आणि हा एक राहिला तुमचा उंदीर मामा. बघा हा उंदीर मामा आहे. हा जर या बाईंना दिसला तर यांची अवस्था तशीच होणार की नाही बघा तुम्ही. बघा बुबुळ मी वर केलं. घाबरलेलं आहे. घाबरल्याची चिन्ह. इतकं सोप्या पद्धतीने थोड्या गोष्टी ऍड केल्यावर थोडीशी कल्पना केल्यावर काय फरक पडतो तर हा फरक तुम्हाला दिसेल की मी फक्त किरकोळ गोष्टी ऍड केल्या त्याच्यामध्ये टाकल्या त्याचा समावेश करतात चित्राचा अर्थ बदलला. याचा अर्थ एकच आहे की चित्र येऊन उपयोग नाही तर चित्राबरोबर तुम्हाला कल्पकता पाहिजे आणि निरीक्षण शक्ती पाहिजे.